यज्ञ त्याच्याबद्दल माहिती याच्या आधी आपण घेतलेली आहे वेगवेगळ्या एक किमान म्हणजे कुंड आतमध्ये प्रज्वलित झालेला आहे त्याला पूर्वविधी झालेली आहे याला उद्देशून यज्ञ असा शब्दाचा इथे पुढे मी वापरणार आहे या यज्ञाचं एक रूप किंवा विकसित किंवा वैशिष्ट्यपूर्ण रूप स्वामीजींनी विकसित केलेला आहे वैशिष्ट्यपूर्ण म्हणायचं एवढ्यासाठी की हा यज्ञ ते काही कारणांसाठी कुठेही करू शकतात कोणीही तो यज्ञ करू शकतो आणि त्याच्यामध्ये जे मंत्र आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते स्वतः त्यांनी सिद्ध केलेले आहेत आपल्या भाषेत डिझाईन केलेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता त्यांच्या तपश्चर्येमध्ये चिंतनातून अनुभवातून या सर्व गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत हा जो यज्ञ ते करतात किंवा करवितात या यज्ञामधून ऊर्जा निर्माण होते कोणत्याही यज्ञामधून ऊर्जा निर्माण होते हा एक सामान्य शब्दप्रयोग आहे स्वामीजींनी वापरलेलं तंत्र किंवा शोधून काढलेलं तंत्र आहे की त्यांनी त्या यज्ञामधून जी ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेचं हव्या त्या ठिकाणी प्रक्षेपण करता येतो किंवा करता येऊ शकतं हा त्यांनी हे त्यांचं याच्याचं योगदान आहे इथे बसून केलेल्या यज्ञामधून झालेली ऊर्जा निर्माण झालेली ऊर्जा ही कुठे पुण्याच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आणि आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे भारताच्या बाहेर ज्या कोणत्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी प्रक्षेपित करता येते आणि समस्या निवारणाचा प्रयत्न करता येतो अशा प्रकारचे अनेक प्रयोग हजारो प्रयोग स्वामीजींनी केले आहेत आणि करवले आहेत त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यामध्ये वापरता आहेत गेल्या वर्षात झालेला जो प्रयोग होता त्याच्यामध्ये त्यांनी महायज्ञाद्वारे रोगनिवारण असा विषय घेतला होता आणि तो जो महायज्ञ म्हणजे आता मी सांगितलेल्या पद्धतीने स्वामीजींचा जो महायज्ञ केला त्या महायज्ञामधून निर्माण झालेल्या ऊर्जेचं प्रक्षेपण तिघी भगिनी सतत करीत होत्या हे प्रक्षेपण तिथे बसलेल्या लोकांच्या ठाणी पण करीत होत्या पुण्याबाहेर अनेक ठिकाणी त्या वेळेला काही माणसं बसलेली होती त्या माणसांच्या ठिकाणी ही पूर्ण कल्पनेची झालेली व्यवस्था होती त्या माणसांच्याकडे पण त्या ऊर्जेचं प्रक्षेपण केलं पुण्याबाहेर त्या आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ओडिसा कोलकाता आणि भारताबाहेरच्या देशात आणि ज्या देशांमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा या देशांमध्ये सुद्धा प्रक्षेपण करून रोगनिवारण करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी आणि इथे जो पुण्यात जो प्रयोग झाला त्या ठिकाणी डॉक्टरांनी आलेल्या पेशंटची म्हणजे ते पेशंट म्हणून आले होते त्यांची वैद्यकीय तपासणी घेतली ज्याच्यामध्ये विशेषतः मधुमेह रक्तातील लोहाचं प्रमाण रक्तदाब चांगले होते या 4 रुग्णांची मला नक्की माहिती आहे अजूनही आल्या यांची अगोदर माहिती करून घेतली आणि नंतर प्रयोग झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी झाली त्याचा सावधगिरी हा तपासणीचा भाग मला माहिती नाही पण हे 3 मात्र मला नक्की माहिती आहे त्याच्यामध्ये कुणाची साखर रक्ताची 100 झाली आणि कुणाची डॉक्टर आहेत का हां या डॉक्टर तुमचा हे पाहिजे रिपोर्टवर तर त्यांनी नंतर रिपोर्ट पण दिला की कोणाच्या काय सुधारणा नाही म्हणजे ते नॉर्मल आहे ते कमी होतं असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वाढलं त्यांचं अतिरिक्त वाढलेलं होतं त्यांचं जेवढं असायला हवं होतं तिथवर आलं तर थोडक्यात त्यांना आरोग्य प्राप्ती झाली अशा प्रकारचे वैद्यकीय अहवाल आता आपल्या परवाच्या प्रयोगाचे
विकसित आणि गरीब भाग जे आहे त्या ठिकाणी विशेष कल्पनेने स्वामींची कार्य करतात. तर हे पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे हे प्रयोग, त्याच्यामुळे त्या आरोग्याची निश्चिती म्हणून एकदा झाला तर काही वेळेला असं शक्य झालं, पण वारंवार ज्या गोष्टी केल्या त्यांचे प्रयोग व्हायला पाहिजे, त्यांच्या तपासण्या व्हायला पाहिजे, असंख्य वेगवेगळ्या प्रकारची माणसं त्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि ते निष्कर्ष काढून पाहायला पाहिजे, तपासून पाहायला पाहिजे, म्हणजे मग यज्ञाने आरोग्य मिळतं हा जो अतिपक्रम आहे त्याचा सिद्धांत होईल आणि त्यांचा हा प्रयत्न आहे की यज्ञाने आरोग्य मिळतं हा सिद्धांत मान्य व्हावा, जगाने मान्य करावा. यज्ञाने आरोग्य मिळवणारी असंख्य माणसं आहेत, पण हजारो माणसांनी आरोग्य मिळवलं असं सांगितलं तर एक किती असतात. त्याला सिद्धांताचं रूप द्यायचं असेल तर त्याला वेगळा प्रयत्न करायला पाहिजे. जे सिद्धांताचं रूप देणारे आहे किंवा जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सुद्धा याच्याद्वारे आरोग्य मिळते, पण पुढे येऊन त्याच्या प्रयोगासाठी सिद्ध व्हा असं म्हटलं तर लोक जरा तात्पुरतं करतात, असं माझा सुद्धा अनुभव आहे. हीच माणसं काहीतरी आता तसं बघत असतो याच्याबद्दल असं नसतं की मागच्या काळात येऊन मिळवतात आरोग्य. तर तसं होऊ नये ही आपली भारतीय संस्कृतीची एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या हातात आलेली हे संचित आहे आणि ते जगाला दिलेलं योगदान आहे. सगळं जग जर आरोग्य पूर्ण झालं तर नकोल का कुणाला, पण त्याच्यासाठी यज्ञाने आरोग्य सिद्ध होते हा विषय व्यवस्थित सिद्ध झाला पाहिजे अशी त्यांची कल्पना आहे. आणि आता इथून पुढे या विषयी काय करता येईल त्याच्यासाठी त्यांनी केल्या प्रयोगामध्ये सामील झालेल्यांना विशेष करून आज बोलावलेलं आहे. आपण लोक आहातच आता, म्हणून मी अगोदर म्हटलं होतं की त्यांना हे ऐकून घेण्याशिवाय दुसरी असलेली वेळ आहे. थांबा विषय थांबून